आत्ताची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय। पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर आज 5 जानेवारी दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास शरद मोहोळवर 3 ते 4 अज्ञातांनी गोळीबार केला, त्यात त्याचा मृत्यू झालाय। कोथरूडमधील सुतारदरा भागात ही गोळीबाराची घटना घडली आहे। गोळीबारात शरद मोहोळ गंभीररित्या जखमी झाला। त्याला तातडीनं ससून हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आलं, पण तिथं त्याला मृत घोषित करण्यात आलं। शरद मोहोळच्या लग्नाचा आज वाढदिवस होता, त्यासाठी दोघं पती पत्नी गणपतीच्या दर्शनाला जायला निघाले होते, त्यावेळी मोहोळवर गोळीबार झाला। 40 वर्षीय शरद हिरामण मोहोळ हा पुण्यातील कोथरूड भागातील कुख्यात गुंड होता। त्याच्यावर दिवसाढवळ्या गोळीबार करण्यात आला आणि आजच त्याचा मृत्यू झालेला आहे। यामुळे या भागात चांगलीच खळबळ उडालेली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शरद मोहोळवर गोळीबार करणाऱ्यांना पकडण्यासाठी पोलिसांची टीम रवाना झाली आहे। तसंच पुढील तपासाच्या दृष्टीने कारवाई सुरू आहे। पोलीस सीसीटीव्ही फुटेज चेक करत आहेत। या संदर्भातली माहिती लवकरच ते सोशल मीडियाला देखील देतील।